हेल्दी पौष्टिक असे आपण लाडू शिकतोय. तर साहित्य बघा काय काय आहे ते सांगा. काळे खजूर, तूप, पिठी साखर, किसलेलं खोबरं, मनुके, काजू, बदाम, किशमिश, काळे मनुके आणि चारोळे. हे काळे खजूर आहेत, हे आपण अगोदर तुपावर थोडेसे भाजून घेऊया. साहित्य झालेलंच आहे लिहून. आता घालू मी. हा, म्हणजे ते मला वाटतं विरघळतील ना थोडेसे. आणि हे भाजायच्या अगोदर आपण ह्यातली बी काढलेलं आहे. हा, आणि भाजताना पण जास्त वेळ तुपावर ठेवायचं नाही, कारण त्यामुळे लाडू मग कडक होतो. आवडीनुसार ज्यांना कडक लाडू आवडत असेल खजुराचा पण पाक तयार होतो ना, कारण ते वितळलं जातं ना त्याच्यामध्ये. अच्छा. नाही तर सीडलेस खजूर हे तुम्हाला आता मिळतात, त्यामुळे सीडलेस खजूर घेऊन तुम्ही. आणि काळे खजूर जास्त वापरायचे, कारण ते जास्त पौष्टिक असतात. भरपूर आयर्न आहे, त्यात आयर्न भरपूर आहे. हा, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. हो हो. आणि तुमचं लेक लहान आहे म्हटल्यावर तुम्हाला खूप गरज आहे. वाढत्या वयाचा असल्यामुळे तो इतका खेळतो की त्याला असं काहीतरी एक पटकन भूक लाडू दिला की आईचं टेन्शन कमी. एका लाडूने बरंच काम होऊ शकतं. बरोबर. आणि असे नुसतं खजूर ते खात नाहीत. ड्रायफ्रूट मधले सुद्धा काही भागच खातात, काही आवडीने. बरोबर. सगळे ड्रायफ्रुट्स खाल्ले जात नाहीत त्यांच्याकडे. बंद करायचंय. आता बाकीचं मिक्सिंग जे आहे ते ह्याच्यावर नाही करायचं ना, म्हणजे ते बोल मध्ये करायचं. बरं, ठीक आहे. त्याची तयारी. खजूर आपण जो भाजून घेतला होता तुपावरती तो आलेला आहे. आणि आता हे बाकीचे जे सगळे जिन्नस होते, ड्रायफ्रुट्स, बेदाणे, खोबरं, टुटी फ्रुटी, हे सगळं आपण एकजीव करणार आहोत. आधी खजूर आणि त्याचं काही प्रमाण नाहीये. तुम्हाला जे तेवढे पोटात जातील आणि फायदेशीर आवडेल ते घालायचं. काजू, मनुका, बेदाणे हे सगळं आपण घातलंय. चारोळी, बदाम. खोबऱ्याचा किस नाही घालायचा, तो गार्निश किंवा लाडू वाटून सजवण्यासाठी जेव्हा बांधणार तेव्हा. तो जास्त आत घातला तर मग टिकणार नाही लाडू. आणि पिठी साखर हवी ना तुम्हाला? थोडीशी, कारण ऑलरेडी खजूर गोड असतात भरपूर, त्यामुळे जास्त नाही, थोडीशीच लागेल. आता करून घ्यायला लागेल ना. ठीक आहे, मिक्स करून घेऊया म्हणजे लाडू बांधता येतील. झालेला आहे ना एकजीव आता? झालेला. तर कसं लाडू आपल्याला खोबरं लावायचं, तर ते प्लेट मध्ये आपण थोडस पसरूया. ओके. ह्याच्यात तुम्ही रोल करणार का ते? हा, थोडस वरून दिसायला इथेच घालते. चालते. रेडी झालेला आहे आमचा मस्त पौष्टिक खजुराचा लाडू. तर आणि तुम्ही बघताय सुक्क खोबरं किसलेलं कोटिंगसाठी असं वर छान दिसण्यासाठी आपण रोल केलेलं आहे. त्याच्यामध्ये लाडू तयार झाला. साहित्य कृती पण घ्या लगेच. शाही लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बिया काढलेले खजूर, तूप, पिठी साखर, खोबऱ्याचा किस, बेदाणे, काजू, बदाम, किशमिश, मनुके आणि चारोळ्या. कृती: प्रथम एका पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये खजूर परतून घ्यावा. एका बाउल मध्ये हा भाजलेला खजूर घेऊन त्यामध्ये टूटी फ्रुटी, बेदाणे, मनुका, काजू, चारोळी, बदाम आणि पिठी साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे लाडू वळून त्यावर सुक्या खोबऱ्याचा किस लावावा.